सेवकाची लूट करीत आहे आणि ह्या मार्गामध्ये जे सेवक सेवकाची फसवणूक करते त्याला भगवंत सोडत नाही. आला रे आला रे मार्गामध्ये आला, आला रे आला रे मार्गामध्ये आला, बाबाचा सेवक झाला, हो हो बाबाचा सेवक झाला. आला रे आला रे मार्गामध्ये आला, आला रे आला रे मार्गामध्ये आला, बाबाचा सेवक झाला, हो हो बाबाचा सेवक झाला. दुःखात्मने बाबा मार्गात येतो, सुखी झाल्यावर दादा विसरून जातो. रे बाबा मार्गात येतो, सुखी झाल्यावर दादा विसरून जातो. या मार्गामध्ये जेव्हा दुःख असतात तेव्हा परमात्मा एकची आठवण करतो आणि जेव्हा दुःख दूर झाले की सर्व काही आपण विसरून जातो. मगाशी विचारलं मी की ह्या बैठकीमध्ये कोण सेवक जातो, कोण सकाळी विनंती करतो. एकही सेवकाने हात वरती केला नाही. किती दुर्भाग्याची गोष्ट आपल्या सेवकासाठी. सुखी झाल्यावर दादा विसरून जातो. सुखी झाल्यावर दादा विसरून जातो. कामाची घाई फुरसत नाही, कामाची घाई फुरसत नाही, बाबाने कसा योग दिला हो. आला रे आला रे मार्गाने आला, बाबाचा सेवक झाला, हो हो बाबाचा सेवक झाला. आला रे आला रे आला रे आला रे मार्गाने आला, बाबाचा सेवक झाला, हो हो बाबाचा सेवक झाला. मार्गाने आला, आला रे आला रे मार्गाने आला, बाबाचा सेवक झाला, हो हो बाबाचा सेवक झाला. आला रे आला रे आला रे आला रे बाबाचा सेवक झाला, हो हो बाबाचा सेवक झाला. कार्यक्रमात येत नाही 4-4 महिने, सेवकाला सांगतो देवे बहाने. कार्यक्रमात येत नाही 4-4 महिने, सेवकाला सांगतो देवे बहाने. आपण एखादी सेवकाला विचारलं, अरे बाबा तू बैठकीत का नाही आला, तो काय म्हणतो, मी कामावर गेलो होतो, बघा मी अमुक गावाला गेलो होतो. आणि कोणता ना कोणता बहाणा आपण त्या परमेश्वरी कार्यासाठी करत असतो. पण ह्या मार्गामध्ये जो सेवक नमला असेल त्याच्या जीवनाचा उद्धार होईल. म्हणून प्रत्येक सेवकाने आपली जबाबदारी काय आहे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आला रे आला रे मार्गाने आला,
सेवक आपल्या आड आला नाही आणि सर्व पंडा पुजारा करून आपण थकलो आणि त्यानंतर एका परमेश्वराच्या चरणी नमलो आणि आज आपलं जीवन जे सोनं झालेलं आहे हे प्रत्येक सेवकाला माहीत आहे का तेव्हा जेव्हा तत्व सप्तनिमाच्या माध्यमावर चालेल तेव्हा